तो कोणत्याही जातीचा असेल त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न आम्ही केला। आज इथं मोठ्या संख्येने माझ्या महिला आलेल्या आहेत। मी माझ्या मायमाऊलींचं स्वागत करतो। मी ज्यावेळेस यावेळेसचा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आमच्या ज्या मायमाऊली आहेत, आमच्या भगिनी आहेत, ह्या घरामध्ये काम करत असताना स्वतःच्या मुला मुलींच्या करता कष्ट घेतात, त्यांच्या पतींच्या करता कष्ट घेतात, मेहनत घेतात। स्वतःला काही घ्यायचं असेल तर स्वतःच्या घेण्याच्या गोष्टीला मुरड घालतात की नको, माझ्या करता ही भूमिका स्वीकारायला नको, आपण कच्च्या बच्चांच्या करता करू, आपण मुलाबाळांच्या करता करू। आज देखील मी आपल्या सगळ्यांना सांगतो की मी 10वा यावेळेसचा अर्थसंकल्प सादर केला। हा अर्थसंकल्प सादर करत असताना मी हाच कटाक्षाने विचार केला की माझी खुरपणीला जाणारी बाई, माझी त्या ठिकाणी कचरा गोळा करणारी महिला, माझी आदिवासी समाजामध्ये मागासवर्गीय समाजामध्ये काम करणारी महिला, माझी त्या ठिकाणी असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, किंवा आमच्या ज्या काही महिला धुणं भांडी करतात, आमच्या काही महिला स्वयंपाक करतात, कोणाच्या घरी जाऊन त्यांचा स्वयंपाकाचा त्या ठिकाणी पदार्थ बनवतात, अशा महिलांना देखील समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही पावलं उचलली। आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला आल्यात। आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी राखी मला बांधल्यात। ते कशाचं दोघतं किंवा त्यांना एक विश्वास आहे की भावाच्या नात्याने हे आपलं संरक्षण करतील, हे आपल्याला त्या ठिकाणी मदत करतील। मी आजच्या बसपाच्या जाहीर सभेच्या निमित्ताने सांगतो, माझ्या मायमाऊलींनो, तुम्ही काळजी करू नका, भावाच्या नात्याने तुम्हाला पूर्णपणे संरक्षण देण्याचं काम आम्ही केल्याशिवाय गप्प बसणार नाही, हा शब्द माझ्या महिलांना देतो। आज विरोधक आमच्यावर टीका करतात, ते म्हणतात की निवडणूक आली म्हणून हा चुनावी जुमला आणलाय आणि त्याच्याकरता आमच्या महिलांना रक्षाबंधनाची यांनी त्या ठिकाणी ओवाळणी टाकलेली आहे। तसं नाहीये। आमच्या महिलांना उद्याच्या कायम पुढची वर्ष ही मदत झाली पाहिजे। पुढे दिवाळी आहे, त्या दिवाळीमध्ये भाऊबीज येईल, भाऊबीजेच्या नात्याने ओवाळणी टाकली पाहिजे। हे पैसे तुमचे आहेत, हे तुम्हाला दिले गेलेले पैसे आहेत। काही जण सांगतात की तुमचे पैसे काढून घेतील। मी माझ्या मायमाऊलींना सांगतो, एकही मायेचा लाल तुमचा 1 रुपया देखील काढून घेऊ शकत नाही, हा शब्द अजित पवार म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी देतो। काही कधी कधी चुकीची वक्तव्य येतात की आम्ही असं करू, आम्ही तसं करू, त्यावर विश्वास ठेवू नका। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलंय, मी देखील अर्थमंत्री आणि नियोजन खात्याचा मंत्री या नात्याने तुम्हाला सांगतो की हे तुमचे हक्काचे आहेत। तुम्हाला काहीतरी मान सन्मान मिळाला पाहिजे, तुम्हाला सबल करायचंय, तुम्हाला सक्षम करायचंय, तुम्हालाही समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं राहण्याचा अधिकार आहे, तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळून द्यायचा आहे। म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। मी त्यांना सांगितलं होतं घरी द्या म्हणून, मी त्यांच्या घरी जेवायला येणार आहे, ठीक आहे, ठीक आहे। त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनामध्ये मी राज्याचा उपमुख्यमंत्री या नात्याने जातीनं लक्ष घालील एवढा शब्द ह्या निमित्तानं मी आपल्याला देतो। पक्का आहे, आजपर्यंत मी ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्या वेळेस त्या शब्दाचं मी व्यवस्थितपणे नियोजन, आता पुन्हा अरे हे तेच आहे ना, ठीक आहे, तुमची भूमिका काय असली तर मांडा। हो ठीक आहे, 12 महिने झाले, ठीक आहे, 12 महिने झाले दादा उपोषण करायचे, ठीक आहे, ठीक आहे, मांडतो, 1 मिनिट मी मांडतो, ठीक आहे, चला। भूमिका आपली स्पष्ट करा, ओबीसीतून मराठ्याला आरक्षण पाहिजे, हो ना, म्हणून चला 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 चला। तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या, थांबा जरा बाहेर बसा,
पण माझं खाल्यावर बोलतो मी बरोबर मी बोलतो ना त्यांच्याशी तुझ्या घरी आल्यानंतर त्यांना वेळ देतो दादा कसं आहे सार्वजनिक ठिकाणी बोलणं मी बोलतो मला कळतं काय बोलायचं ते हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.